सीईटीत मनासारखा रिझल्ट लागला नाही. पण 10वीत मी टॉपर होतो. 10वीत मला 95% मार्क होते, 97% मार्क होते. मला जर एक चान्स दिला ना, तर मी सीईटीत पुन्हा चांगले मार्क मिळवून दाखवू शकतो. असंच तुम्ही तुमच्या पालकांना बरोबर गेल्या वर्षी बोलला होता. जेव्हा तुम्हाला सीईटीत कमी स्कोर झाला, तेव्हा तुम्ही पालकांना हे बोललात. त्यांनी तुम्हाला सपोर्ट दिला आणि तुम्ही ड्रॉप घेतला. बरोबर आहे? पण या स्टेजला काय व्हायला लागलंय? तुम्हाला तणाव येतोय, टेन्शन येतंय. पुन्हा डिप्रेशनमध्ये तुम्ही चाललाय. का? तुम्ही कुठल्या गोष्टीला ध्यानात ठेवून ड्रॉप घेतला होता, की तुम्ही करू शकताय. तुम्ही केलाय. आता फायनल टच द्यायचाय, फायनल काउंटडाउन आता सुरू झालाय म्हणूया आपण, की आता करायचंय काय? हे तुम्हाला ठरवायचंय. तुम्हाला प्रॉब्लेम वाटतोय, तुम्ही या नंबरवर कॉल करा. पर्सनली आमच्या टीमशी तुम्ही बोला. बरं टीममध्ये आमचे जे मेंबर आहेत, ओके, ते दोघेही पी-आय-सी-टी मधून पास आउट आहेत. ओके. त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टी, तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. तुम्हाला ते प्रॉपर मार्गदर्शन करतील. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना सुद्धा डिटेल सगळं सांगणार आहे. काय करायचंय आपल्याला आता? सगळ्यात इम्पोर्टंट, की काही टॉपिक राहिलेत, काही टॉपिक अवघड जाते, त्याचा तणाव घ्यायचा नाहीये. जे आहे ते आता परफेक्ट करायचंय. ओके. बरं. ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी कॉस्ट तुम्हाला द्यायचे आहेत एफ-एल-टी म्हणजे फुल लेंथ टेस्ट. बरोबर आहे? अरे होऊ दे ना स्कोर कमी. कशाला घाबरताय तुम्ही? तुम्ही कशाला घाबरताय? की तुम्हाला असं वाटतंय का, की 200 पैकी 200च पडले पाहिजेत, 160 पडले पाहिजेत, असं होत नसतं. मी तुम्हाला सांगतो कुठलाही ग्राफ हा असाच सुरुवात होतो. तुम्ही म्हणालाय कुठला ग्राफ काढलाय? सांगतो. शून्यातून सुरुवात होते ओरिजिन. ओके. हळू-हळू तुमचा स्कोर वाढत जातो. इकडं टाईम म्हणूया आपण आणि इकडं स्कोर. आता ग्राफ कळाला ना तुम्हाला? इनिशियली तुमचा स्कोर कमी-कमी झाला, तर प्रत्येक टेस्टमध्ये तो वाढत-वाढत जातो. पण एका स्टेज नंतर तो कॉन्स्टंट होणार आहे. म्हणजे तेही तुम्हाला सांगतोय, "सर माझा स्कोर 120 च्या पुढे जातच नाहीये. 120, 124, 130 कधी-कधी 115, 180 असाच येतोय. मला आता तणाव आलाय." कशाला तणाव आलाय? 120 म्हणजे काय थोडा स्कोर आहे होय? पण याच्या पुढे स्कोर वाढवायचा असेल, तर तो कुठलाही ग्राफ असा जात नसतो रे बाळांनो. इव्हन इव्हन आमच्या वाय-टीचे व्हिडिओ म्हणूया आपण. एखादा व्हिडिओ जोरात चाललाय, ठराविक वेळानंतर तो होतोच रे ग्राफ असा. म्हणजे तुम्ही तुमच्या सॅच्युरेशन स्टेजला पोहोचता. ओके. आता सॅच्युरेशनच्याही पुढे जायचंय ना. जाणार की? जाणार. नक्की जाणार लक्षात घ्या. त्यावेळेस तेवढा माइंड गेम असतो बरं का. सगळा माइंड गेम असतो लक्षात घ्या. मग त्यावेळेस तुम्हाला ना पर्सनल मेंटरची गरज लागते बरं का. पर्सनल मेंटरशिपची गरज लागतेच म्हणूया आपण. बरं. आता इम्पोर्टंट काय आहे, की तुम्ही करताय तर नक्की काय करताय? मी तुम्हाला सांगतो. आता सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे तुम्ही नोट्स बनवल्यात, बरोबर आहे? आता माझ्याकडे जे ड्रॉपर्स आहेत, ऑफलाईनमध्ये माझे जे ड्रॉपर आहेत ना, मी त्यांचं बघितलं. वह्याच्या वह्या भरल्यात. ओके. पण मी त्यांच्याकडून ते रिवाईज पण करून घेतोय. होय. आता एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. ओके. एक स्ट्रॅटेजी. काय? की रोज आता बघा, रोज फिजिक्सच्या 2 टॉपिकची मला फॉर्म्युला लिस्टची रिव्हिजन पाहिजे. न्यूमेरिकल मला सॉल्व्ह करू नकोय. मला फॉर्म्युला लिस्टची रिव्हिजन पाहिजे. ओके. बरं. त्याच्यानंतर केमिस्ट्री मी तुम्हाला सांगतो. आता केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युला लिस्ट नाहीये. तुम्हाला सांगू का? रोज एक नेम रिएक्शन करा रे, बास झालं. रोज एक नेम रिएक्शन करा, पुष्कळ झाली म्हणूया आपण. होय. अगदी रोसेनमन रिडक्शन केलं ना, तर मी तुम्हाला सांगतो ना, तसं नाही ना करायचं. रोसेनमन नाही करायचं. त्यावेळेस इटार्ड रिएक्शन पण करायची. ओके. तुम्हाला सांगतो त्याच पेजवर इतक्या रिएक्शन्स आहेत, की ज्यात ना बेन्झेनॉल्डिहाइड तयार होतं. इटार्ड रिएक्शन आहे. साइड चेन क्लोरिनेशन पण आहे. कमेंटमध्ये सांगा मला बेन्झीन पासून बेन्झेनॉल्डिहाइड तयार करायचंय. गॅटरमन कॉच फॉर्म्युलेशन रिएक्शन आहे. बरोबर आहे. रोसेनमनमध्ये सुद्धा तो प्रॉडक्ट तयार होतो. बेन्झॉइल क्लोराईड पासून बेन्झेनॉल्डिहाइड तयार होतोय. म्हणजे मला म्हणायचं काय? रोज रिएक्शन्स पाहिजेत. एक नेम रिएक्शन्स किंवा नेम म्हणत नाही मी आता. केमिस्ट्रीची रोज मला रिएक्शन्सची प्रॅक्टिस हवी आहे. पुस्तकात ते पेज करायचं, ती रिएक्शन करायची आणि लगेच ना मार्क्स ॲप्लिकेशन. हो, लगेच. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये 150 प्लस काहीतरी ऑर्गॅनिकचे प्रश्न आहेत. 5 मिनिटात सॉल्व्ह होतात. सिरियसली 5च मिनिटात. त्या लेव्हलला तुम्हाला पोहोचायचं लक्षात घ्या. आता ह्याची प्रचंड भीती वाटते. मॅथ्स जे लेव्हलचे प्रश्न येतायत. मला खूप भीती वाटते. त्या भीतीमुळेच नुकसान होतंय. माझ्याकडे एक स्टुडंट आहे रिपीटर. मी तुम्हाला सांगतो त्यांच्या पालकांनी सीईटीचा रिझल्ट दाखवला होता. फिजिक्स 99 टू 90 असेच पर्सेंटाइल. केमिस्ट्री सुद्धा त्या लेव्हललाच. पण मॅथ्समध्ये काहीतरी 40 का 45 पर्सेंटाइल. ओके. आता तुम्ही म्हणाल याचं काय एव्हरेज काढतात का? नाही रे, टोटल स्कोर असतो. त्या स्टुडंटचा फिजिक्समध्ये चांगला स्कोर आहे, केमिस्ट्रीमध्ये चांगला स्कोर आहे, पण मॅथ्समध्ये कमी स्कोर आल्यावर टोटल पण कमी झाले. आणि ओव्हरऑल पर्सेंटाइल 86. 86. हां.
पण मी तुम्हाला सांगतो, आता ड्रॉप घेतो ना तो स्टुडंट, तर मी तुम्हाला सांगतो, इथंच फोकस आहे, इथंच फोकस आहे. मी आता वरद साने, जो आमचा पी-आय-सी-टीचा स्टुडंट आहे, 99.7 पर्सेंटाइल स्कोर होता. त्याची गोष्ट सांगतो, जी मी दरवर्षी मुलांना सांगतोय. वरद पेपर जेव्हा देत होता, फिजिक्स, केमिस्ट्री छानच गेला. आता मॅथ्स. 50 प्रश्न मॅथ्सचे सोडवायचे आहेत. पहिला सुटला का? नाही सुटला पहिला. नाही सुटला. दुसरा, तो तर भयानक प्रश्न होता. तिसरा, चौथा, 5वा, 10वा, 11वा, 12वा, 13, 14. पहिल्या 14 मध्ये वरदला एकही प्रश्न सॉल्व्ह झाला नाही. किंवा त्यानं केले होते त्याच्यापेक्षा त्याला वेगळे प्रश्न ते वाटले, जेईई लेव्हलचे वाटले आणि पॅनिक अटॅक. अरे पण तो स्कोर तुमच्यावर लक्षात आला असेल. त्यानं स्वतःला सावरलं 5 मिनिटं. त्यानं असं मनात ठरवलं, की सगळे अवघड प्रश्न संपलेत आता. इथून पुढचा प्रत्येक प्रश्न सोपा असणार आहे, तो मला जमणार आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन. सिरियसली मला जमणार आहेच. मी तुम्हाला सांगतो हे माझं आपलं म्हणूया आपण YouTube चॅनल पुढच्या 1-2 महिन्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचणारच आहे. मी पोहोचवणारच आहे तुमच्या मदतीने लक्षात घ्या. मला काय म्हणायचं हे असे पॉझिटिव्ह गोष्टी पाहिजेत. हां, प्रत्येक वेळेस मला असं वाटतं अरे ह्या लेक्चरमध्ये मी छान शिकवलंय. मला व्ह्यूज खूप येतील. नाही येत कधी-कधी व्ह्यूज म्हणून काय झालं? मी थांबलोय का? नाही. तसंच तुमच्या बाबतीत पण आहे लक्षात घ्या. तुम्हाला मग वरदनं काय केलं? पुढचे प्रश्न पटापट सोडवले. चांगलं पर्सेंटाइल मिळालं. पी-आय-सी-टी तर बघता पास आउट पण होईल. चांगलं पॅकेज पण मिळेल त्याला. मग मुद्दा कसा आहे? मुद्दा काय आहे? काय मुद्दा आहे, की हार नाही मानायची लक्षात घ्या. कधीच नाही म्हणूया आपण. मग मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगतो रे बाळांनो, टेक्स्टबुक सोडवा रे, टेक्स्टबुक खरोखर. होय. नुसतंच पी-वाय-क्यू करतात. मी मध्ये एक सरांचं आर-जे सरांचं लेक्चर बघितलं, की त्यांनी पण तेच सांगितलं जे मला आता मी तुम्हाला सांगणार आहे ते. अरे नुसते पी-वाय-क्यू रट्टा मारायचे नाहीयेत रे बाळांनो. पी-वाय-क्यू नाही डोकं वापरायचंय तुम्हाला. रोज तुम्ही 2 फॉर्म्युले रिवाईज करताना त्याचा वापर पण करता आला पाहिजे 2 टॉपिक मधले फॉर्म्युले. ओके. मग त्यावेळेस ना थिंकिंग करावं लागतं. सर आता शक्य आहे का? का नाही शक्य? सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बरं आपण जेव्हा एफर्ट्स घेतोय तेव्हा आपली प्रगती होणार. टेस्ट दिली नाही तर काय होईल? मी तुम्हाला सांगतो. मी क्लिअरली सांगतो रिझल्ट लागणार नाही. मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपलं ॲप डाउनलोड करायचं तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स ठीक आहे. त्या ॲपमध्ये तुम्ही जायचं स्टोअर ऑप्शनमध्ये. स्टोअर ऑप्शनमध्ये तुम्ही व्हिजन बॅचमध्ये जायचंय. ओके. व्हिजन बॅचमध्ये गेल्यानंतर तुम्ही फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची बॅच बघायची आहे. ओके. आणि तुम्ही ऑर्गॅनिकचे मला वाटते 38 काहीतरी व्हिडिओज आहेत. ऑर्गॅनिक परफेक्ट होणार तुमचं त्याचं लक्षात घ्या. सगळं होय, होय. मी म्हणतो अमाईनपासून सुरुवात करा. अमाईनचे व्हिडिओ पहिला बघा. अमाईनचेच पहिला बघा. मग त्याची बेसिसिटी असेल, सगळ्या गोष्टी त्यात कव्हर आहेत लक्षात घ्या. पण सगळ्यात इम्पोर्टंट की फिजिक्स न्यूमेरिकलच्या रोटेशनचे 10 व्हिडिओ तुम्हाला बघायचे फ्री ठेवलेत मी. आणि ह्यात पण बरेचसे व्हिडिओ फ्री आहेत ते बघा. मी तुम्हाला सांगतो त्याचबरोबर तुम्ही तिथं रँकरची टेस्ट सीरीज भेटेल. व्हिजन बॅचमध्ये सगळं आहे. टेस्ट सीरीज पण आहे, त्याच्यानंतर संघर्ष बॅच आहे, बोर्डचे लेक्चर्स आहेत, कोर्स आहेत. 70-80 फ्री व्हिडिओ असतील सुरुवात करा. आणि सगळ्यात इम्पोर्टंट की स्पेशली ड्रॉपरसाठी आमची कमबॅक बॅच आहे बरं की ज्यात फक्त तुम्हाला सांगतो सी-ई-टीचा कंटेंट आहे. तुम्हाला बोर्डचं करायचं नसेल तर त्यातलेही डेमो लेक्चर्स बघा. तुम्हाला सपोर्टची गरज आहे. ओके. आणि आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्सचे तुम्हाला तो सपोर्ट नक्की मिळणार लक्षात घ्या. पर्सनली तुम्ही आमच्याशी बोला. ओके. या स्टेजला खचून जाऊ नका रे बाळांनो. ॲक्चुअली आमच्या आशा, आमच्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहेत. होय, ॲज अ पालक म्हणून म्हणतोय मी, तुमचं यश म्हणजे आम्हाला आमचं यश वाटतंय त्यात, की याचा अर्थ आम्ही तुमच्यावर डिपेंड नाहीये. तर तुमच्या भविष्यासाठी आम्ही तो विचार करतोय. या स्टेजला मुलं पुन्हा खचून जातायत, ते बघवत नाही. आता 1 वर्ष घालवलं परत तसंच करतोय. हे योग्य नाही आणि हे बऱ्याच मुलांच्या बाबतीत घडतंय. मला ते थांबवायचंय तुमच्या मदतीनं. तुम्ही ड्रॉपर आहात ना, जोमाने अभ्यासाला सुरुवात करा. काय इकडं-तिकडं आता बघू नका लक्षात घ्या. तुम्ही फक्त अन् फक्त टेस्ट, त्याचं एनालिसिस. टेस्ट, एनालिसिस. ओके. मी तुम्हाला सांगितलंय ना रे बाळांनो, की 99.87 स्कोर आहे. अरे त्या स्टुडंटचं नावच मला लक्षात नाही. कुलकर्णी आडनाव आहे. ओके. मी त्याचा इंटरव्ह्यू बघितला YouTubeवर. तर मी तुम्हाला सांगतो त्याचं केमिस्ट्री तर इनऑर्गॅनिक त्याने केलंच नव्हतं. तरी एवढा स्कोर आहे. पण त्यानं काय सांगितलं? "अहं, टेस्ट, टेस्टमुळंच रिझल्ट आलाय. टेस्ट द्या, एनालिसिस करा. कुठे कमी पडलाय बघा, कुठला प्रश्न येतोय तरी चुकला. हे सगळ्यात डेंजरस आहे. येतोय पण चुकलाय. येतोय मला प्रश्न तरी चुकतोय. ते बघा आणि आमच्याबरोबर आपण मिळून अभ्यास करूया. चांगला रिझल्ट मिळवून दाखवूया आपण. खूप चांगले रिझल्ट दिलेत मुलांनी आणि तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट.